आपल्यासोबत महाराष्ट्र आणि गोवा या विश्व हिंदू परिषदेच्या प्रांताचे महामंत्री गोविंदराव शेंडे सर आहे। सर, तुम्ही अनेक साधारण 5000च्या वर व्हीआयपींना निमंत्रण दिलेलं आहे 22 तारखेच्या अयोध्येच्या सोहळ्याचं। त्यातल्या काही लोकांनी त्याला थेट विरोध केलेला आहे, शंकराचार्य असेल किंवा काही पक्षांचे नेते असेल। कशा प्रकारे बघता आणि काय भूमिका आहे तुमची या सगळ्या निमंत्रणाला घेऊन आणि त्यांना होत असलेल्या विरोधाला घेऊन? 22 तारखेच्या कार्यक्रमाकरता एक 7,500 लोकांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्या 4,000 संत आहेत, बाकी 3,500 लोक समाजातले विभिन्न प्रकारचे जे वरिष्ठ आहेत, ज्यांनी या देशाचा मान सन्मान वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि या देशातले प्रमुख लोक आहेत। त्याच्यामध्ये कोणाला पद्मश्री मिळालं असेल, पद्मभूषण मिळालं असेल, भारतरत्न मिळालं असेल, खेळ क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी प्रसिद्धी प्राप्त केली आहे, असे सगळे लोक असते, अशा सगळ्यांना आमंत्रण केलेलं आहे। आमंत्रण देणं हे आमचं काम आहे, त्याला स्वीकार करणे अस्वीकार करणे हा प्रत्येकाचा आपला विषय आहे, म्हणून त्याच्यावरती कशी प्रकारची टिप्पणी करणं हे योग्य नाही। आमंत्रण दिलं आहे, रामाची प्राणप्रतिष्ठा आहे, सर्वांनी यावं अशी विश्व हिंदू परिषदच नाही, ट्रस्टची पण इच्छा आहे, देशातल्या सर्व लोकांची अशी इच्छा आहे की सर्वांनी त्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं। हे सगळ्यांचं भाग्य आहे की ज्यांना तिथे रामाने बोलवलं आहे। देशातले अनेक लोक असे आहेत की ज्यांना प्रतीक्षा आहे की आम्हाला पण आमंत्रण मिळावं, पण ते नाही मिळत आहे, पण त्यांना त्याचं दुःख ते व्यक्त करत नाही आहेत, पण ज्यांना मिळालं आहे ते सौभाग्यशाली आहेत, त्यांनी तिथे जावं। काही राजकीय पक्षांनी देखील टीका केली की शंकराचार्यांनीच विरोध केला तर मग आम्ही पण तिथे का जावं? शंकराचार्यांच्या बद्दल बोलण्याची पात्रता माझी नाही आहे, म्हणून त्यांच्यावरती कशा प्रकारची टिप्पणी मी करणार नाही, पण विरोध करण्यासारखं काही त्याच्यामध्ये नाही आहे। रामाची प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढणारे सगळे विद्वानच आहेत आणि सगळ्यांनी विचार करूनच हा सगळा मुहूर्त वगैरे सगळं ठरवलं असेल, मग त्याच्यामुळे ते काही विरोध करण्याचं काही कारण नाही त्याला। अनेकांनी म्हटलं की हा सोहळा कदाचित रामनवमीला घेतलं असतं, रामाचा जेव्हा जन्म होतो त्या दिवशी घेतला असतं तर आणखी संयुक्तिक राहिलं असतं। मी ह्याबद्दल याच्यासाठी काही बोलू शकत नाही की मी त्याचा तज्ज्ञ नाही आहे, मुहूर्त काढण्याचा किंवा या सगळ्याचा मी तज्ज्ञ नाही आहे, म्हणून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची टिप्पणी करणं हे मला योग्य नाही। तुम्ही 22 तारखेपर्यंत चारी शंकराचार्यांची वाट पाहण, आलं तर स्वागतच होईल। आम्ही सगळ्यांचीच वाट पाहणार आहे, सगळ्यांचीच वाट पाहणे, जे आपली स्वीकृती देतली त्यांच्या योग्यतेप्रमाणे, त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे तिथे त्यांच्या निवासाची आणि त्यांच्या बसण्याची आसनाची सगळी व्यवस्था ट्रस्ट तिथे करणार आहे। शंकराचार्यांनी विरोध केल्यामुळे कुठेतरी हिंदू समाजामध्ये एक वेगळा संदेश गेला असं वाटत नाही का विश्व हिंदू परिषदेला? म्हटलं ना, मी शंकराचार्यांच्या याच्यावरती मी काही टिप्पणी नाही करणार। शेवटला प्रश्न, अगदी काही दिवस शिल्लक आहे, एक मोठं जल्लोषाचं वातावरण देशामध्ये पाहायला मिळत आहे आणि विश्व हिंदू परिषद या संपूर्ण आयोजनाला लीड देखील करताना पाहायला मिळत आहे। काय चित्र असेल 22 तारखेचं? अप्रतिम, अलौकिक, ज्याची कल्पनासुद्धा नाही करता येत असं चित्र त्या दिवशी दिसणार आहे। मी जवळपास पूर्ण महाराष्ट्र आणि गोवा फिरलो आहे, लोकांमध्ये इतका अतिउत्साह आहे, आतुरतेने 22 तारखेची प्रतीक्षा करून राहिले आहेत। त्या सोहळ्याला आपल्या डोळ्यांनी पाहण्याकरता अनेकांनी योजना केली आहे, चौरस्त्यावरती, मंदिरांवरती, घरांमध्ये, हॉलमध्ये मोठाली स्क्रीन्स लावून त्याला लाईव्ह टेलिकास्ट जे होणार ते बघण्याची आतुरता लोकांमध्ये आहे। दिवसभर कार्यक्रम चालणार आहेत, कुठे भजन, कीर्तन, रामकथा, हनुमान चालिसाचे काठ, सुंदरकांडाचे पाठ, कीर्तन, संध्याकाळी दीपोत्सव, लाखोंच्या संख्येमध्ये लोक दीपोत्सव करणार आहेत। अनेक मंदिरांनी सांगितलं आम्ही 1,00,000 दिवे लावणार आहोत, कोणी सांगितलं आम्ही 51,000 दिवे लावणार आहोत, कोणी म्हटलं आम्ही 11,000 दिवे लावणार आहोत, आणि प्रत्येक हिंदूच्या घरावरती दिवे लागणार आहे त्या दिवशी। राम 14 वर्षानंतर जे अयोध्येला वापस आले होते त्यावेळेला जसा जल्लोष अयोध्येमध्ये झाला, ते 550 वर्षानंतर राम आपल्या ग्रहामध्ये प्रवेश करतो आहे, तो पूर्ण देश त्याचा जल्लोष करणार आहे। ती दिवाळी जी झाली होती रामाच्या
14 वर्षानंतर परतण्याचा त्याच्यापेक्षा मोठी दिवाळी देशामध्ये होणार आहे. दिवाळी, होळी, दसरा हा सगळा एकाच दिवशी होणार आहे. इतका उत्साह समाजामध्ये आहे. आणखी एक छोटा प्रश्न. आपल्या महाराष्ट्रातले ठाकरे गटाचे मध्ये संजय राऊत नेहमी टीका करतात. काय वाटतं तुम्हाला, बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून उद्धव ठाकरेंची एक नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी संजय राऊतांना आवरायला पाहिजे? हा मोठा एक विचित्र प्रश्न आहे हा. असा आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या हिंदुत्वाला उंचीवर ते घेऊन गेले, त्यांचे आपल्याला उत्तराधिकारी मानणारे लोक ज्याप्रमाणे हिंदुत्वाचा ऱ्हास करत आहे, हे लज्जास्पद आहे. पण कुठे ते थांबायला पाहिजे. उद्धव ठाकरे यामध्ये हस्तक्षेप करत नाही, त्यांचे नेते असेल किंवा इतर प्रवक्ते ज्या प्रकारे बोलतात, त्यामुळे तुम्हालाही खंत वाटते? नाही, आम्हाला तर खंत हीच आहे की बाळासाहेबांचे उत्तराधिकारी जे आहे त्यांनी त्यांचा रस्ता सोडून, म्हणजे बाळासाहेबांनी जो मार्ग निर्धारित केला तो सोडून एक वेगळ्या मार्गावरती चालले, याची आम्हाला खंत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.